प्राणीमात्रांवर दया करा हा थोर संदेश केवळ मुखाने न म्हणता तो प्रत्यक्षात कृतीत आणण्याचे काम खामगाव येथील सतीफैल भागातील श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाने करून दाखविले आहे। मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवीदास शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 2.5 दशकांपासून दुधी भोपळ्यापासून नैसर्गिक व पर्यावरणपूरक जलपात्र तयार करून पक्ष्यांची तहान भागवण्याचा एक अनोखा आणि कौतुकास्पद उपक्रम राबविला जात आहे। हे विशेष जलपात्र तयार करण्यासाठी भजनी मंडळाचे कार्यकर्ते तब्बल 2 महिने आधीपासून तयारीला लागतात। यंदाच्या उन्हाळ्यासाठी कार्यकर्त्यांनी तलाव रोड, शेगाव रोड, घाटपुरी, अंत्रज, रोहणा आणि शहराच्या आजूबाजूच्या परिसरातून दुधी भोपळे शोधून आणि तोडून आणले। त्यानंतर ते वाळवून त्यांना सुंदर कमंडलूचा आकार देण्यात आला। यंदा 20 मार्च पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून आतापर्यंत शहरात व आजूबाजूच्या परिसरात जेथे पक्ष्यांचा वावर जास्त आहे अशा ठिकाणी 600 पेक्षा जास्त जलपात्र लावण्यात आले आहेत। दरवर्षी साधारण 700 ते 800 जलपात्र मोफत वाटले जातात। या भजनी मंडळाचे कार्य केवळ जलपात्र टांगण्यापुरते मर्यादित नाही। मंडळाचे कार्यकर्ते दररोज सकाळी न चुकता ज्या ज्या ठिकाणी जलपात्र लावले आहेत तिथे जाऊन त्यात शुद्ध आणि थंडगार पाणी भरतात। यामुळे कडक उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत नाही आणि पाण्याचा तुटवडा किंवा उन्हाच्या तीव्रतेमुळे पक्ष्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही थांबले आहे। यंदा हे जलपात्र तयार करण्यासाठी विनोद सुकाडे, दिलीप झापर्डे, लालाजी सांगळे, रामकृपाल शर्मा, अमर शर्मा, प्रेम शर्मा, आशा अंधारे, सुशीला आवलकर, संगीता वाघोडे, पार्वता सुकाडे, मंगला बावस्कर, जया सुकाडे, शकुंतला ढवळे, जयश्री झापर्डे यांच्यासह मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले। भजनी मंडळाच्या या अविरत आणि निस्वार्थी कार्याचे शहरातील सामाजिक संघटना आणि पक्षीप्रेमींकडून भरभरून कौतुक होत आहे। अशा उपक्रमाचे शहरात इतर नागरिकांनी आणि संस्थांनीही अनुकरण करणे काळाची गरज बनली आहे, जेणेकरून मुक्या प्राण्यांना उन्हाळ्यात जीव गमवावा लागणार नाही। नमस्कार सर, मी देवीदास शर्मा, सतीफैल खामगाव श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचा अध्यक्ष आहे। आम्ही मागील 2000 मध्ये श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाची स्थापना केली आणि भजनी मंडळाच्या माध्यमातून आमचा मुख्य उद्देश आहे की भाई मुख में हो राम नाम और राम सेवा हात में, होईल तितकी मुखाने देवाचं नाव घ्यायचं भजनाच्या माध्यमातून आणि जे काही आहे ते आपल्या हाताने चांगली सेवा करायची। आज इतकं वाढतं प्रदूषण, उन्हाची इतकी तीव्रता असल्यामुळे पक्ष्यांचे जे हाल होऊ लागले, तर पक्ष्यांसाठी काहीतरी करावं हा उद्देश समोर ठेवून भजनी मंडळाच्या माध्यमातून आज जे भजनी मंडळाचे तबल्यावर नालवर जे आमचे हात चालतात तेच आमचे हात आज अनाथ पक्ष्यांसाठी नाथ झालेले आहे। तर आम्ही पक्ष्यांकरिता दरवर्षी उन्हाळ्या तसं तर 12 महिने आम्ही उपक्रम राबत असतो, पण उन्हाळ्यामध्ये खास आम्ही विशेष पक्ष्यांकरिता कमंडलू जलपात्र स्वतः जंगलामध्ये जातो, ते तोडून आणतो। तोडून आणल्यानंतर त्याला वाळवून त्याला कटरच्या माध्यमातून कापून त्याच्यातलं गच काढून स्वच्छ पाण्याने धुवून ते कमंडलू जलपात्र आम्ही पक्ष्यांकरिता तयार करत असतो। आणि हे जलपात्र आम्ही मोफत अनेक लोकांना आजपर्यंत 26 वर्षात जवळजवळ 13,000 जलपात्र आम्ही वाटलेले आहे। ह्या जलपात्राचे भरपूर लोकांना दिलेले आहे आणि भरपूर लोक येऊन घेऊनही चाललेले आहे आणि भरपूर लोकांनी लावलेलेही आहे। पक्षी येतात, पाणी पितात। आम्ही एका कमंडलूमध्ये जल टाकतो आणि एका कमंडलूमध्ये दाना टाकतो। दाना आणि पाणी हा आमचा उपक्रम आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, खामगाव।